नमस्कार मंडळी, सर्वांचं जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, सुप्रीम कोर्टात म्हणजेच सर्वोच्च न्यायालयामध्ये कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदाच्या तब्बल 241 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये किंवा या जाहिरातीमध्ये नेमकी पात्रता काय आहे, कोणाकोणाला अर्ज करता येतील, त्या पदाचं वेतन किती असणार आहे आणि ॲप्लिकेशन करताना अर्ज करताना कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार आहेत, तसंच अर्ज कोठे करावा लागणार आहे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. तत्पूर्वी आपण जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन नोकरीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, या ठिकाणी आपण 4 फेब्रुवारी 2025 रोजीची ही जाहिरात बघत आहोत. ज्युनियर कोर्ट असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ न्यायालय सहाय्यक ग्रुप बी नॉन गॅजेटेड या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आणि तब्बल 241 जागा, रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयामध्ये आहेत. आता या ठिकाणी आपण बघू शकतो वेतन श्रेणी जी आहे ती एकूण 72,040 रुपये पर मंथ याच्याने जर पकडला तर, आणि रिवाइज्ड पे स्केल जे आहे ते ग्रेड पे PB2 ग्रेड पे 4,200चं आहे. तर क्वालिफिकेशन जे असणार आहे ते बॅचलर डिग्री कोणत्याही विद्यापीठाची, पदवीधर तो कोणत्याही विद्यापीठाचा असावा आणि मिनिमम स्पीड जे आहे टायपिंगचं, इंग्लिश टायपिंगचं कॉम्प्युटरवरचं ते 35 शब्द प्रति मिनिट असं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. आणि कॉम्प्युटरचं जे काही नॉलेज आहे ते असावं, कॉम्प्युटर हाताळता यावा असं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे. एज रिक्वायरमेंट मिनिमम 18 आणि जास्तीत जास्त 30 वर्ष 8 मार्च 2025 पूर्वी. SC ST आणि OBCसाठी ॲज युजल जे काही रिलॅक्सेशन आहे ते या ठिकाणी असणार आहे. रिझर्वेशन ॲज पर रूल्स जे काही रिझर्वेशन आहे ते त्या ठिकाणी असणार आहे. नंतर एक्झाम जी आहे मित्र हो, ते एक्झाम या ठिकाणी आपण बघू शकता. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहेत क्वेश्चन पेपर, 100 क्वेश्चन्स असणार आहेत. 50 त्यापैकी जनरल इंग्लिशचे, त्यात कॉम्प्रेन्शन असणार आहे. 25 ॲप्टिट्यूडचे प्रश्न असणार आहेत आणि 25 जनरल नॉलेजचे असणार आहेत आणि त्यासाठी 2 तास वेळ असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर नॉलेज टेस्टसाठी 25 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर टायपिंग जे आहे, टायपिंग टेस्ट ही 10 मिनटासाठी असणार आहे आणि या ठिकाणी 35 वर्ड्स प्रति मिनिट असं इसेन्शियल स्पीड आपण इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये बघितलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे इंग्लिश लँग्वेजची, त्यामध्ये कॉम्प्रेन्शन, पॅसेज, प्रिसाइज रायटिंग आणि एसे रायटिंग 2 तासाचा ही टेस्ट असणार आहे. मित्र हो, तर असं हे एक्झामचं स्वरूप असून इंटरव्ह्यूसाठी एकाच 3 कॅन्डिडेट बोलवण्यात येणार आहेत. म्हणजे एक जागा असेल, आता या ठिकाणी 241 जागा आहेत, तर त्याच्या 3 पट कॅन्डिडेट उमेदवार इंटरव्ह्यूला बोलवण्यात येणार आहेत. आता ही टेस्ट जी आहे ती ओव्हरऑल इंडियामध्ये 128 सेंटर, 28 राज्यामध्ये 128 सेंटरवरती कंडक्ट करण्यात येणार आहे. तर मित्र, जे कोणी इलिजिबल पात्र कॅन्डिडेट असतील ते सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवरती, या ठिकाणी आपण वेबसाईट पाहू शकता www.sai.gov.in या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन तसंच ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात. 5 फेब्रुवारी 2025पासून हे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. यासाठी नॉन रिफंडेबल फी आहे 1,000 रुपये जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी. तर SC ST, एक्स सर्व्हिसमन, डिफरंटली एबल्ड, फ्रीडम फायटर या उमेदवारांसाठी 250 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आणि फक्त ऑनलाईन मोडनेच फी ॲक्सेप्ट केली जाणार आहे, दुसऱ्या कुठल्याच मोडने ॲक्सेप्ट केली जाणार नाही.
तर स्टार्टिंग डेट आणि क्लोजिंग डेट कोणती आहे तर 5 फेब्रुवारी 2025ला सकाळी 10 वाजल्यापासून विंडो ओपन झालेला आहे. 8 मार्च 2025पर्यंत हा विंडो ओपन असणार आहे. या ठिकाणी आता काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत मित्र, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. कारण जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचत बसलं तर व्हिडिओ बराच मोठा होईल. व्हिडिओ पॉज करून हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आपण वाचू शकता. यात तुम्हाला काही अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी जर मिसकंडक्ट केलं, आपण एक्झाममध्ये मिसबिहेव केलं तर त्यासाठी पेनॉल्टी असणार आहे. त्यामुळं असा कुठलाही गैरप्रकार आपण करायचा नाही आहे. या ठिकाणी आपण ह्या इन्स्ट्रक्शन्स पाहू शकता. जे कोणी स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, बँकेत किंवा PSU पब्लिक सेक्टर्समध्ये सर्व्हिसला आहेत त्यांना NOC म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यांच्या एम्प्लॉयरकडून सबमिट करावं लागेल ज्यावेळेस ते इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होतील. तर असे हे जवळजवळ 18 इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. आणि सेंटर जे आहेत मित्र एक्झामसाठीचे, ते सेंटर या ठिकाणी आपण पाहून घेऊ शकता. ते ओडिसा, झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, वेस्ट बेंगाल, दिल्ली, UP हे वेगवेगळे 128 सेंटर या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि साहजिकच ओव्हरऑल इंडिया कोठेही जर आपलं सिलेक्शन झालं कनिष्ठ न्यायालय सहाय्यक म्हणून, तर ओव्हरऑल इंडिया आपलं पोस्टिंग कोठेही होऊ शकतं. मित्रहो, ही मला वाटतं एक चांगली संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली असून आपणही कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदासाठी जर पात्र असाल तर या संधीचं सोनं करा आणि लवकरात लवकर अर्ज भरून परीक्षेची चांगली तयारी करा. बेस्ट ऑफ लक. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांशी शेअर करा. तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.